नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची, निदानांची आणि त्यावर असलेल्या उपचारांबाबत देखील जाणून घेत असतो आणि तेही संबंधित तज्ज्ञांकडून. आज आपला विषय आहे मानदुखी विना ऑपरेशन. विशेषतः डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निकच्या माध्यमातून ते कसं केलं जातं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हो, एकंदरीतच बदललेली जीवनशैली ही आपल्या स्पाइनवर देखील परिणाम करत असते. परिणामी मानदुखीचा आजार अधूनमधून आपल्याला जाणवत असतो. या आजाराबाबत विना ऑपरेशन मानदुखी बरी केली जाऊ शकते का आणि असल्यास ती कशा पद्धतीने हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी हे मूळ आयुर्वेद तज्ज्ञ MD आहेत ते यामध्ये, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक बाबींमध्ये नैपुण्य असं यश मिळवलं आहे. जसं की कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्म थेरपी, विसरल मॅनिप्युलेशन, ऑर्गन बॅलन्सिंग, न्यूरोमेनिंग, गियाल मॅनिप्युलेशन या संदर्भात परदेशात प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्र करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर विराज भंडारी आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य असतील, त्याचबरोबर पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रिया यासारख्या अनेक ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती जाणून घेऊन त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते योग्यरित्या ते वापरत देखील आहेत. त्याचबरोबर परदेशात संशोधन देखील केलेलं आहे. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत काम देखील केलेलं आहे. विशेष करून मणक्यांचे सर्व आजार जसे की डिस्क ब्लज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क यासारख्या अनेक उपचारांवरती देखील त्यांनी काम केलेलं आहे. एकंदरीतच ज्या व्यक्तींना 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता येत नाही आहे, पाय जड झालेले आहेत, बधीर होणं आहे, त्याचबरोबर मुंग्या येणं आहे, चक्कर येणं आहे, नस दुखणं आहे, चकती बाहेर येणं आहे, यासारख्या त्रास जे होतात, ज्या व्यक्तींना होतात, या आजारांवर देखील त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम अशा पद्धतीने केलेला आहे की जेणेकरून आपल्याला विना ऑपरेशन देखील या आजारांवर विजय मिळवता येतो. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक हे यासाठीच विशेषतः प्रसिद्ध आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे साधारणतः आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त मणक्या विकारांचे रुग्णांचे उपचार त्यांनी केलेले आहेत. ऑपरेशन त्यामुळे वाचवण्यात यश आलेलं आहे. विना ऑपरेशन त्यांनी हे केलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अचूक निदान आणि योग्य उपचार करतात. त्यामुळे त्यांच्याचकडनं जाणून घेऊया एकंदरीतच या मानदुखीविषयी, कारण मान हा जसा आयुष्यात महत्त्वाचा असतो तसा शरीरात देखील मान हा घटक तितकाच महत्त्वाचा असतो. डॉक्टर, मुळात मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, हे मणक्यांचे विकार का बळावतात? एक लक्षात घ्या, सध्याची जी लाईफस्टाईल आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, जास्तीत जास्त माणूस हा बसतोय. एकदा बसला की कामाच्या निमित्तामुळं त्याला उठावंसं वाटत नाही किंवा कामाचं प्रेशर त्याच्यावरती असतं. बऱ्याच वेळा लोक 8 तास, 10 तास, 12 तास बसणारी मंडळी आहेत. त्याचबरोबर स्क्रीनच्या समोर बसणं, बऱ्याच वेळा एखाद्या मशीनवरती काम करणं किंवा डोक्यावरती ओझं घेऊन जाणारे आपले शेतकरी बंधू असतील, तर हे जे काम आहे ते अति कष्टाने, अति वेळ, अति एका स्थितीमध्ये बसणं, एका जागेवरती एकटक बघणं, ह्याच्यामुळे बऱ्याच वेळा मानदुखीला सुरुवात होते. त्याचबरोबर काही लोकांना चक्कर येते, काही लोकांच्या हाताला मुंग्या येतात, काही लोकांचा हात जड होतो. मान दुखायला लागल्यानंतर मानेसोबत कमरेचं दुखणं चालू होतं. कधीकधी उजवा पाय, डाव्या बाजूची कंबर ही दुखायला लागते. तर हे सगळं जे आहे ते बेसिकली पोश्चरल चेंज, काहीतरी झटका बसणं, काहीतरी उचलणं, काहीतरी पुश करणं, पुल करणं, हे करत असताना एका वेळेस 3 हालचाली करणं. त्यामुळे बऱ्याच वेळा बघा, एखादा माणूस स्कूटर चालवतोय किंवा बाईक चालवतोय आणि बाईक चालवताना कोणीतरी आवाज दिला आहे आणि पटकन मान वळवली, त्यामुळे विस्प्लाश डिसीज म्हणजे मानेला झटका बसून तिथल्या मसल दुखवल्या जाणं आणि त्यातनं गादी किंवा चकती ही बाहेर येणं आणि त्याच्यामुळे मान दुखायला सुरुवात होते. त्याचबरोबर काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायची सवय असते. ते लोक 2 ग्लास, 3 ग्लास, 8 ग्लास पाणी पिणारेही मंडळी आहेत. ते पाणी पिल्यामुळे बऱ्याच वेळा गॅस तयार होतो, पोट फुगतं आणि पोटातला गॅस हा सगळा मानेच्या आजूबाजूला येतो आणि तिथली मान ही अवघडते, लचक बसते. बऱ्याच वेळा एखादी 2 उशा घेऊन रात्रभर झोपणं आणि मोबाईलचा वापर करताना माहीत पडत नाही की आपण 2 उशा घेतलेल्या आहेत, तसंच झोपला जातं आणि झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघता तर मान अवघडली आहे, मान वळत नाही आहे. तर ही सगळी जी कारणं आहेत ती मान दुखायची आहे आणि ही कारणं जी आहेत ती जर आपण बंद केली तर आपला मानदुखीचा त्रास हा नक्कीच कमी होणार आहे. नक्कीच डॉक्टर, पण एकंदरीतच या मणक्यांच्या आजारांवरती
आधुनिक देशातले आजारांवरचे उपचार असतील किंवा प्राचीन भारतातल्या उपचार पद्धती असेल, यांचा तुम्ही एक अनोखा संगम केलेला आहे. तर त्या निदान पद्धती कशा असतात त्या संदर्भातल्या? एक लक्षात घ्या, मानेचं जे आजार आहे आणि कमरेचा आजार आणि पाठीचा आजार, हे 3 टप्प्यामध्ये आपण त्याला बघतो. पहिली मान जी आहे ती मानेचं रोटेशन किती आहे, पेशंटची मान किती टप्प्यामध्ये वळते, उजवीकडे किती जाते, डावीकडे किती जाते, वरती किती जाते, खाली किती जाते. त्याचबरोबर मानेमध्ये 7 मणके, 7 मणक्याच्या मधनं कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे लाल रंगाची. जी कॅरोटिड आर्टरी जी आहे ती बेसिकली बऱ्याच वेळा मणका जर मागे आला, उजवीकडनं मागे आला किंवा डावीकडनं मागे आला तर बऱ्याच वेळा चक्कर येते पेशंटला. त्याचबरोबर काही पेशंटला मुंग्या येतात. तर 2 मणक्यातलं अंतर जे आहे ते काहीतरी झटका बसला त्याच्यामुळे ते कमी झालं आणि ती गादी बाहेर आली, उजव्या साईडनी बाहेर आली तर उजव्या हाताला मुंग्या येतात, डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या हाताला मुंग्या येतात. मुंग्या याचा प्रकार जो आहे तो काही पेशंटला फक्त करंगळीला आणि एल्बोपर्यंत आतमधल्या बाजूला मुंग्या येतात, काही पेशंटला बाहेरच्या बाजूला एक्सटर्नल अंगठ्यापर्यंत मुंग्या येतात, काही पेशंटला पूर्ण हाताला मुंग्या येतात, हात जड होतो, बधीर होतो. तर ही सगळी जी लक्षणं आहेत त्याचं निदान होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपण पहिली मानेची जिलेट टेस्ट करतो. त्यानंतर नर्वोस्कोप नावाचं जे मशीन आहे, मानेपासून पहिल्या मणक्यापासून ते माकडापर्यंत लावलं जातं. ॲक्यूट कंडिशन आहे, क्रोनिक कंडिशन आहे हे आपण चेक करतो. त्याचबरोबर पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवला जातो आणि चेक केलं जातं की पेशंटचा त्रास हा न्यूरोलॉजिकल आहे का. बऱ्याच वेळा काही पेशंटला न्यूरोलॉजिकल नर्वचं मॅनिप्युलेशन द्यावं लागतं, कारण नर्वमध्ये फायब्रोसिस होतं किंवा तिथे नोड्स तयार होतात. आजूबाजूला तिथले मसल्स हे ताणले जातात, घट्ट होतात, काहीच्या ठिकाणी गाठी तयार होतात, काहींच्या ठिकाणी लिम्फ नोड सुजतात. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये आम्ही जिलेट टेस्ट करतो, काही पेशंटमध्ये स्पर्लिंग टेस्ट केली जाते आणि चेक केलं जातं की नर्व ही डॅमेज आहे का, बोन हा मिसअलाइन झाला आहे. त्याचबरोबर आपण एक्सरे चेक करतो. त्यानंतर नाडी परीक्षा चेक केली जाते. नाडी परीक्षेमध्ये पेशंटचं वात, पित्त, कफ हे काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, वृद्धी झाली आहे, क्षय झाला आहे. त्याचबरोबर पेशंट कुठल्या देशातनं आला आहे, कुठल्या राज्यामधनं आला आहे, पेशंटचं राहणीमान कसं आहे, पेशंटचं जीन कंडिशन कशी आहे, पेशंट कुठल्या वातावरणात राहतो, कुठल्या अवस्थेमध्ये, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, त्याचं प्रकृती काय आहे, तो कुठल्या प्रकारची कामं तो करत होता, त्याचे आईवडील कशा प्रकारची कामं करत होते, हे सगळं चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार ठरवलं जातं की पेशंटला त्रास का होतो आहे. बऱ्याच लोकांना काही वेळा मानेचा त्रास हा पॅथॉलॉजिकल असतो. जसं सर्वायकल डिस्टोनिया नावाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये मान ही फक्त अशीच राहते, परत जागेवरती येत नाही, हाताने मानेला आणावं लागतं. काही पेशंटमध्ये HLA-B27 सारखं पॉझिटिव्ह असतो, त्याच्यामध्ये मानेचे मणके फ्यूज होऊन जातात. बांबू स्पाईन, पेशंटचा मणका 30 डिग्रीचा कव पाहिजे, तो मणका पूर्ण सरळ होतो. पेशंटला मान हलवताना या पद्धतीने मान हलवावी लागते. HLA-B27 अँकोलायझिंग स्पॉन्डिलोसिस. तसंच काही पेशंटमध्ये CRP आणि ESR वाढलेले असतात. काही पेशंटमध्ये झटका बसून किंवा मानेवरती ओझं घेऊन किंवा मान स्वतः मोडली आणि त्याच्यामुळे गादी खाली घसरली आणि त्याच्यामुळे मग हातापायाला मुंग्या येतात, हात जड होतो. तर हे सगळं जे आहे ते MRI चेक केला जातो. MRIमध्ये नक्की पेशंटचं कुठे गादी ही बाहेर आली आहे, त्याचा एपिकॅनॉल किती आहे, हे सगळं चेक केलं जातं. त्याचं व्यवस्थित कस्टमाइज निदान केलं जातं आणि त्याची कस्टमाइज ट्रीटमेंट दिली जाते. डॉक्टर, तुम्ही मान मोडण्याचा विषय केला. बऱ्याच वेळा आपण एक बरं वाटणं म्हणून यासाठीची ट्रीटमेंट केली जाते, मान मोडून देतो मी तुझी, बरोबर, असं जेव्हा म्हटलं जातं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात नसतं तेव्हा ते किती घातक असतं. एक लक्षात घ्या, मागच्याच आठवड्यात छत्तीसगडमध्ये एका न्हाव्याकडे पेशंट गेलं आणि त्यांनी मान मोडली आणि पेशंट जागच्या जागी मृत्यू पावलेला आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा माझ्याकडे एक वेता म्हणून एक पेशंट होतं, नगरमधनं आलेली मुलगी होती 10वीतली. त्यांच्या गावामध्ये आजी खुंट बैलाला किंवा गाईला जे खुंट बांधतात त्या खुंटाच्या दोरीने मान मोडण्याचा प्रकार केला आणि तिचा मणका तिथे फ्रॅक्चर झाला. ही 2 घटना मी स्वतः डोळ्यांनी आत्ता बघितलेल्या आहेत. तर एक लक्षात घ्या, मान ही मोडणं, तुम्ही क्रायरोप्रॅक्टरकडे जावा आणि मान मोडून घ्या. असं स्वतःहून जर घरी प्रयोग करायला गेलात तर बऱ्याच वेळा तिथल्या नसा या जागच्या जागी कॅरोटिड आर्टरी पिंच होते आणि बऱ्याच वेळा मृत्यूला सामोरं जावं लागतं. तर कधी काही पेशंटच्या हातातली ताकद नष्ट होते, पूर्ण हातातली वस्तू खाली पडते, स्वतःचं बटन स्वतःला लावता येत नाही, स्वतःची साडी स्वतःला घालता येत नाही, अशा प्रकारची दुर्घटना होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, यूट्यूब, फेसबुक, इंस्टावरती बघून स्वतः मान मोडायला जाऊ नका. कुठला तरी तज्ज्ञ डॉक्टर किंवा तज्ज्ञ क्रायरोप्रॅक्टरकडे जावा आणि तुम्ही ती गोष्ट करून घ्या, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. एक लक्षात घ्या, विमान आपण बघून विमान चालू नाही शकत, तसं क्रायरोप्रॅक्टरकडे जाऊन
ते प्रॉपर कुठला मिसअलाइन आहे, उजवीकडे बाहेर आला आहे, डावीकडे बाहेर आला आहे, पुढे गेला आहे, वर गेला आहे, मागे गेला आहे, त्याला रिअलाइन करणं म्हणजे क्रायोप्रॅक्टर. नक्कीच खूप मोलाची अशी टीप दिलीत. डॉक्टर, तुम्ही ज्या काही उपचार पद्धती सांगतायत अशीच उपचार पद्धती रुग्णांनी घेतले, त्यांचं काय मत आहे तुमच्याबद्दलचं, या उपचारांबद्दल, हे आपण पाहूयात. मैं वैष्णवी रस्तोगी, मैं मगरपट्टा से आई हूँ। मेरे बैक में बहुत पेन था और मेरे पैर में बहुत मूंगी आती थी, मैं चल भी नहीं पाती थी, बैठ भी नहीं पाती थी। मेरे मामा ने मुझे फिर सजेस्ट किया डॉक्टर विराज भंडारी के पास जाओ, उनको भी प्रॉब्लम थी तो वो भी आते थे। उसके बाद मैं आने लगी यहाँ पे तो धीरे धीरे रिलीफ मिलता था। पहले बैठने नहीं आता था, फिर बैठने आने लगा, नीचे मांडी डाल के। मूंगियाँ 2-3 थेरेपी के बाद ख़त्म हो गए। अभी मुझे बहुत रिलीफ है पहले से, अभी सब कुछ कर सकती हूँ मैं। डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक तुम्ही जे डेव्हलप केलेलं आहे, त्यामुळे ऑपरेशन कशा प्रकारे वाचू शकतं मानेच्या संदर्भात? एक लक्षात घ्या, मानेमध्ये 7 मणके आहेत. सर्वायकल C1 पासून C7 पर्यंत आणि C7T1 थोरॅसिक मणक्याचा पहिला मणका. तर एक लक्षात घ्या, 2 मणक्यातल्या ज्या गाद्या आहेत त्या बऱ्याच वेळा जर बाहेर आल्या, काही कारणास्तव, पहिला आजार म्हणजे डिजनरेटिव्ह चेंज. डिजनरेटिव्ह म्हणजे वयामानानुसार किंवा अति कष्ट करणे, अति काबड कष्ट करणे किंवा एकटक बघणे, ओझं डोक्यावरती घेणे किंवा मान सतत स्वतःहून मोडणे किंवा मानेला आणि डोक्याला सतत एका अँगलमध्ये ठेवणं बऱ्याच वेळ. त्याच्यामुळे तिथे डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे शिर्यते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर, तर बऱ्याच वेळा झिजून तिथे खड्डे पडतात, त्याला स्कॅमोस नोड्स आणि डिजनरेटिव्ह चेंजेस दिसतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला मानेला धरून ठेवावं वाटतं. बऱ्याच वेळा मान धरून ठेवतात लोक, अर्धा तास 1 तास, काही लोक रुमाल बांधून ठेवतात, काही लोक बऱ्याच वेळ तिथे घरच्यांकडनं दाबून घेतात. तर अशा कंडिशनमध्ये ताकद वाढवणारी औषधं जर पोटात दिली, च्यवनप्राशसारखं एखादं रसायन औषध जर पोटात गेलं, अश्वगंधादी अवलेहासारखं एखादं औषध पोटात दीर्घकाळ दिलं तर तिथली ताकद वाढते आणि डिजनरेटिव्ह चेंजेस, हळीवाची खीर खाणं ही जर पोटात दीर्घकालीन दिली, सौभाग्य शुंठीपाक पोटात दीर्घकाळ दिला तर ताकद ही वाढायला लागते आणि पेशंटचं दुखणं हे कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ती मध्ये मानेच्या आजारामध्ये बऱ्याच वेळा गादी ही बाहेर आली तर ती गादी बाहेर येण्याचं कारण आहे कुठेतरी झटका बसणं, कुठेतरी टॉर्क आणि फोर्स वाढणं आणि तो झटका बसल्यानंतर त्या मानेच्या मणक्यामध्ये आम्ही ते कस्टमाइज निदान करतो. निदान करून चेक केलं जातं की नक्की या पेशंटला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट ही द्यावी लागणार आहे. तर 2 मणक्यातलं अंतर वाढवणारी चिकित्सा, 2 मणक्यातलं अंतर वाढवलं जातं आणि ती जी गादी बाहेर आली तिला परत रिअलाइन करून ॲन्युलस फायबरच्या आतमध्ये सोडवलं जातं. हे जर केलं गेलं तर नक्कीच त्या पेशंटचं ऑपरेशन हे वाचू शकतं आणि पेशंटचा कायमचा मानदुखीचा त्रास, चक्करचा त्रास, हाताला मुंग्या येणं, हात बधीर होणं, हात सतत दुखणं, त्याचसोबत कंबर दुखणं, कमरेच्या 2 मिनटंही चालता न येणं, बऱ्याच वेळा थोडं चाललं की बसावं असं वाटणं, पायाला मुंग्या येणं, हा प्रकार नक्कीच कमी होऊ शकतो सर. नक्कीच. पण डॉक्टर, मुळात ही उपचार पद्धती कशा प्रकारे केली जाते? सर, ह्याच्यामध्ये आम्ही मॅन्युअल थेरपी देतो. मॅन्युअल थेरपीमध्ये पेशंटच्या डोक्यावरती पहिला हात ठेवला जातो की हा त्रास न्यूरोमेनिंजियल म्हणजे राईट फ्रंटल कॉर्नल सुचर, लेफ्ट फ्रंटल कॉर्नल सुचर, सजायटल सुचर, लॅम्बडा सुचरमुळे कुठेतरी तिथला रिदम मिसअलाइन झाला आहे का आणि त्याच्यामुळे ती मानदुखी आहे का. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये पेन जे आहे, अप्पर ट्रॅपेझियस मसल पेन, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड पेन, स्केलनी नावाची मसल आहे ती टाईट झालेली असते, बऱ्याच वेळा तिथे गाठी झाल्या, कडकपणा इथे आलेला असतो आणि त्याच्यामुळे मान सतत अवघडते. काही पेशंटच्या दाताच्या आतमध्ये आम्ही ओरल वर्क करतो, जेणेकरून ओरल वर्क केल्यानंतर इथले मसल सगळे रिलीज होतात आणि पेशंटचं पेन कमी होतं. त्याला फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट म्हणतात. काही पेशंटच्या चेहऱ्यावरती काम केलं जातं, काही पेशंटच्या चेस्टवरती काम केल्यानंतर बऱ्याच वेळा मानेचे मसल हे रिलीज होतात, त्याला फेशियल मॅनिप्युलेशन म्हटलं जातं. बऱ्याच वेळा जिथले मसल हे टाईट झालेत, गाठी झाल्यात, त्या रिलीज कराव्या लागतात. त्याचसोबत बऱ्याच वेळा कधी कमरेच्या तिथले मसल हे टाईट होतात आणि मान ही मागच्या दिशेला ओढली जाते. काही वेळा तुमची लॅटरल बाजू, फिमरचं हेड जे आहे, मांडीचा जो भाग आहे, तिथल्या मसलमध्ये गुठळ्या तयार होतात आणि पेशंटची मान ही तिरकी होते. तर जोपर्यंत तुम्ही मांडीच्या भागातल्या मसल रिलीज करत नाही तोपर्यंत मानेच्या तिथला ताण हा कमी होत नाही. हे डॉक्टर ठरवतात की नक्की ताण कुठे आला आहे, त्याला चेक करण्याची विशिष्ट पद्धत आहे. पेशंट उभं राहून आम्ही त्या मसलचं टेस्टिंग करतो की नक्की कोणत्या मसलमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणत्या फेशियाच्या टोटल 10 लाईन्स आहेत, त्या 10 लाईनमध्ये कुठली लाईन ही बिघडली आहे आणि सगळ्या लाईनी ह्या रिअलाइन केल्या जातात, रिजनरेट केल्या जातात
त्याच्यामध्ये फेशियल मॅनिपुलेशन नावाची ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर क्रायोप्रॅक्टर, मगाशी जे मी म्हटलं की जो बोन मिसअलाइन झाला आहे, पुढे गेला आहे, मागे गेला आहे, त्याला रिअलाइन केलं जातं. त्यासोबत ऑर्गन रिअलाइन केले जातात. बऱ्याच वेळा मानेच्या दुखण्यामध्ये डिओडिनम नावाचा जो अवयव आहे, लिव्हर जे आहे, लिव्हर हे मिसअलाइन होतं. बऱ्याच वेळा त्याची मुवमेंट स्वतःची होत नाही, तिथले लिगामेंट टाईट होऊन जातात. मग त्या लिव्हरला मॅनिपुलेट केलं जातं, तिथले लिगामेंट रिलीज केले जातात, गाठी सोडवल्या जातात आणि त्याच्यामुळे पेशंटचा मान दुखायचा त्रास हा कमी होतो. ही सगळी ट्रीटमेंट ज्या मॅन्युअल थेरपी आहेत या कस्टमाइज केल्या जातात. महिन्यातनं एक दिवस पेशंटला दवाखान्यात बोलवलं जातं. 3 तासापासून 5 तासापर्यंत मानेच्या आजूबाजूच्या मसलपासून डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत ट्रीटमेंट दिली जाते आणि साधारण 7 ते 12 सेशनमध्ये मानेच्या चकत्या ज्यांच्या बाहेर आल्यात त्या पूर्णपणे बऱ्या होतात आणि त्यांचं ऑपरेशन हे नक्कीच वाचतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही पेशंटवरती जे उपचार करतात असेच एक पेशंट आहेत ज्यांनी तुमच्या या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल काय मनोगत व्यक्त केलेत ते पाहूयात. मला सर्व्हायकल आणि स्पॉन्डिलायटिस या दोन्ही गोष्टींचा आणि लंबर ह्या सगळ्या गोष्टींचा भयंकर त्रास होत होता. ॲक्च्युली हा त्रास मला मागच्या 12 वर्षापासून होता. फर्स्ट सेटिंग झाली त्या दिवशी खूप भयानक दुखलं. टेंटेटिव्हली हे दुखणं 4th सेटिंगपर्यंत चालू होतं. तर एक वेळ असं पण वाटलं होतं की आता बास दुखतंय तर काय करायचं काय नाही. बट तरी पण म्हटलं नाही, आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू केली आहे, 7 सेटिंगची सांगितली तर ती आपण घेऊया. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, फेशियल थेरपी म्हणा किंवा बाकीच्या ते स्पाइन अलाइनमेंट, ते इतकं छान वाटतं ते दरवेळेस घरी गेल्यावर की मी नॉर्मल रुटीननी कामं करायला सुरू केलं. आज माझी 7th ट्रीटमेंट आहे. यामध्ये सुद्धा मला वेगवेगळे प्रॉब्लेम झाले होते. PCODचं थोडं अचानक ब्लिडिंग चालू झालं होतं. सरांना मी जेव्हाही फोन केला, माझे जेव्हाही कुठले छोटे मोठे दुखणे सांगितले, मला हे आवर्जून सांगायचे की त्यांनी मला कधीही असं की आम्हाला माहिती नाही काय नाही, ते तुमचं प्रॉब्लेम आहे बघा, असं नाही. म्हणजे माझी फिजिकलपासून तर मेंटल स्टेटसुद्धा त्यांनी खूपरित्या मला एक इमोशनल टच जो म्हणतो तो सगळा एकदम छानरित्या दिला. आणि आज 7th सेटिंगला मला हे अगदी हसत सांगावंसं वाटतं की मी जो त्रास तेव्हा सहन केला होता तो एकदम गायब झालेला आहे. इट्स जस्ट लाईक अ मॅजिक. तर मी हे सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही कुठलंही ऑपरेशन असो किंवा कुठलीही स्पाइन ट्रीटमेंट घ्यायची, कुठे जायच्या आधी सरांच्या क्लिनिकला एकदा नक्की व्हिजिट करून जा. निश्चित डॉक्टर, रुग्णांचं असं मनोगत बघितल्यानंतर तुम्हाला देखील खूप चांगल्या पद्धतीचं समाधान लाभत असेल. येस. पण डॉक्टर, चक्कर येणं किंवा मानदुखीचे जे हे आजार आहेत यावर आहार व्यायाम काही आहेत का? एक लक्षात घ्या, आहार आणि व्यायाम जो आहे तो खूप महत्त्वाचा पहिला प्राथमिक एक लक्षात घ्या. आहार हे पहिलं औषध आहे. कारण आपण एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. 3 बैठकीत जेवण नाही करायचं. तर एकदा तुम्ही जेवायला बसलात तर षडरसात्मक पोटभर तुम्हाला जेवण करायचं आहे आणि ते षडरसात्मक म्हणजे गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खावा, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावा, तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खावा. त्यासोबत व्यायाम जो आहे, मंडे योगा प्रोग्राम, वेनसडे योगा प्रोग्राम आणि फ्रायडे योगा प्रोग्राम हा यूट्यूबला आम्ही टाकलेला आहे. तो लोकांनी जर बघून केला तर नक्कीच पेशंटच्या मानेचे त्रास हे नक्कीच कमी होणार आहेत आणि ते बघून अत्यंत सावकाश पद्धतीने तुम्हाला जमल त्या पद्धतीने तुम्ही योगा करायचा. अति व्हिगरसली, अति जोरात, अति फास्ट कुठलेही योगा करायला जायचे नाहीत, म्हणजे त्रास हा वाढणार नाही. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मानेच्या संदर्भातली जी विना ऑपरेशन जी टेक्निक तुम्ही डेव्हलप केलेली आहे, डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक, याबद्दल तुम्ही माहिती दिलीत, त्याबद्दल आपले विशेष आभार. डॉक्टर विराज भंडारीने आता जे आपल्याला मार्गदर्शन केलं याबद्दलचा एक छोटासा चित्रफित आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. तुम्हाला देखील नेक पेन, बॅक पेन आणि जॉईंट डिस्कम्फर्टच्या आजारापासून मुक्त व्हायचं आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हडपसरमध्ये आयुर्वेदिक पद्धतीत प्लस मॉडर्न टेक्निकनी उपचार करणारे सगळ्यात मोठे स्पाइन क्लिनिक. डॉक्टर विराज भंडारींसोबत संवाद साधताना कळलं की यांच्या एक्सपर्टीज म्हणजे चिरोप्रॅक्टिक, स्पाइन ऍडजस्टमेंट, स्लीप डिस्क, 10 मिनिटापेक्षा जास्त चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला आहे व ते पेशंटला आजाराबाबत अगदी खोलपर्यंत माहिती करून देतात. ज्यामुळे त्यांनी आजपर्यंत 20,000 पेक्षा जास्त मणक्याचे आजार असलेल्या पेशंटला बिना ऑपरेशन आयुर्वेदिक प्लस त्यांच्या स्पाइन टेक्निकनी बरं केलं आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक मध्ये. आता म्हणजे डॉक्टर भंडारी आयुर्वेदिक स्पाइन क्लिनिक, सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, हडपसर, पुणे.